सुप्रीम कोर्टातली सुनावणी आज ज्या पद्धतीनं आपण बघत असाल, जवळपास मागच्या 4 वर्षापासून ही सुनावणी सुरू आहे. शिवसेना पक्षचिन्ह आणि शिवसेना नाव या संदर्भातली आज सुनावणी होती आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना ही अपेक्षा होती की आज काहीतरी निर्णय हाती येईल. मात्र तसं झालं नाही. आणि आपण बघत असाल, आता सुनावणी 19 नंबरवर होती. 19व्या नंबरवर फक्त कोर्टाने एवढं सांगितलं की पुढची सुनावणीची तारीख आणि त्याच्यानंतर होणारा सगळा आर्ग्युमेंट. या प्रत्यक्ष सुनावणीच्या वेळेला किंवा या प्रकरणाच्या वेळेला आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत होते. त्यांना आपण विचारूया. ते सगळ्या या गोष्टीमध्ये आता इतंभूत माहिती आपल्याला देणार आहेत. एक्झॅक्ट काय झालं सुरू 19वा नंबर ज्यावेळेस तुमचा आला तेव्हा आपल्याकडून काय आर्ग्युमेंट करण्यात आलं आणि कोर्टाने काय रिप्लाय केला? आमच्या वकिलांना त्यांना विनंती केली की अल्पकाळातच महापालिकाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झालेत, काही होणार आहेत, तर आपला हा निर्णय लवकर देण्यासाठी आपल्याला लवकर तारीख द्या जर चर्चाच करायची असेल तर. दरम्यान त्यांनी ते एनसीपीचे एक केस आली, मग ते क्लब करायचा विचार सुरू झाला आणि त्या घोळ घालताना शेवटी त्यांनी सांगितलं मी 21ला आपल्याला तारीख देतो, 21 जानेवारी आपल्याला 3 तास देतो, त्यांना 2 तास देतो आणि ते सगळे त्या दिवशी मी ऐकून घेतो. अपेक्षित होतं असं होईल? अपेक्षित आता काहीच अपेक्षा ठेवत नाही आम्ही न्याय व्यवस्थेकडनं. ते देतील त्या दिवशी न्याय समजायचा आपण. 21 तारीख मध्ये एक म्हण आहे, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड. तुमच्या मुखातून एक शब्द आला की महाराष्ट्राची जनता एका अपेक्षेने वाट पाहत होती, त्या महाराष्ट्राच्या जनतेने एवढंच विचार करायचा. आता 21 तारखेला सुनावणी सुरू होणार आहे 11:30 वाजता. ती साधारणतः किती दिवस चालेल आणि दोन्ही पक्षांचे म्हणजे तुमचं मला वाटत नाही. ते साधारणपणे त्यांनी म्हटलंय 3 तास तुमचा ऐकतो, 2 तास त्यांचा ऐकतो. 3 तासामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी वेगवेगळे असणार की काय? कसं वेगळंच ना, कारण आमचा वकील आमची बाजू मांडणार, एनसीपीचा वकील त्यांची बाजू मांडणार. प्रत्येकाला 1.5 तास वेळ मिळू शकतो? नाही, आमचा नाही, त्यांच्याबरोबर एक क्लब केले ते यांचं. म्हणजे हे जे विरोधी जे आहेत पळालेले लोक त्यांच्यासाठी. आणि मग ह्याच्यामध्ये काय कशा प्रकारची सुनावणी असणार आहे? पक्षचिन्ह, नाव आणि अपत्र. आता असं आहे की त्यांचं सदस्यत्व जे होतं रद्द करण्याचा विषय, तो जरी केला काय नाही केला काय आता फरक काय, त्यांनी उपभोगून गेले. ते अकॅडमिक ज्याला म्हणतो इंग्रजीमध्ये तेवढ्या पुरतं राहिलं. खरा विषय आता पक्षाचं नाव आणि चिन्ह असा आहे. आमचं नाव आणि आमचं चिन्ह असा जो विषय आहे तो जास्त महत्वाचा आहे असं मला वाटतं यावेळेला. सावंत साहेब, देर आहे दुरुस्त आहे असं म्हणतात, पण देरही नाही होत आणि दुरुस्त नाही होत. दुरुस्त नहीं हो रहे, देर तो हो रही है, दुरुस्त नहीं हो रहे. अपेक्षा मतलब लोकशाहीची थट्टा. मला वाटतं मी लोकसभेत जे बोललोय ते तुम्ही काढून पाहिजे असले मी तुम्हाला क्लिप देतो. संविधान का सम्मान अशा विषयावर चर्चा होती. संविधान दिन साजरा होतो ना, तेव्हा मी हा उल्लेख केलाय. आणि माझी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या मुखातली वाक्य तिथे सांगितली मी त्यावेळेला की राज्याच्या राज्यपालांचं वर्तन हे या संविधानाचा घात करणार होतं, असं त्यांच्या मुखातलं वाक्य आहे बरं का. आणि अनकॉन्स्टिट्युशनल बिहेवियर असं त्यांनी म्हटलं, असंविधानिक वागणं. आज माझा असं जर त्यांनी म्हटलं पण न्याय त्यांनी दिला नाही, पुढचे तेच ओढतायत. माझा तोच प्रश्न आहे की चंद्रचूड गेले आणि आता भूषण गवईही 24ला रिटायर्ड होत आहेत. गवईंकडे केसच नव्हती. गवईंनी फक्त म्हटलं होतं, त्यांच्या लक्षात येत होतं की न्याय मिळाला पाहिजे, पण तेही त्यांच्या कारकिर्दीत काही करू शकले असं मला वाटतं. अपेक्षा होती नक्की. कारण मुळात भूषण गवई हे फार ट्रान्सपरंट आणि पारदर्शी आणि स्पष्ट वक्ते आहेत. त्यामुळे जेव्हा शपथ घेतली तेव्हा त्यांची आणि त्यांच्या आईची जी काही वक्तव्य होती इतकी हृदयाला भिडणारी होती की वाटलं होतं आता हे आहेत तोपर्यंत निर्णय लागेल. किंबहुना त्यांचा तो अधिकार होता नाही मला माहिती नाही. ती केस त्यांनी काढून घेतली असती तरी वेगळा अर्थ झाला असता. त्यामुळे ती केस होती माननीय सूर्यकांतांकडे, त्यामुळे त्यांच्याकडनं केस घेऊन भूषण घेऊन स्वतःकडे घेतली तरी वेगळा विषय आला असता. पण ते डायरेक्टिव्ह नाही देऊ शकत ना, असं आहे. नाराज आहे तुम्ही यावेळेला? 100% नाराज आहे. हे होते अरविंद साहेब. लोकशिवायसाठी प्रमोद पाटील, दिल्ली.